नमस्कार, मी ऋतिका आणि आजचा आपला विषय आहे की समाज स्त्रीकडून खूप अपेक्षा ठेवतो. आपण स्त्री म्हणून जन्मलो तेव्हाच जगाने आपल्यासाठी खूप काही ठरवून ठेवलं. कोणाशी कसं बोलायचं, काय घालायचं, कसं हसायचं, कधी रडायचं आणि कधी रडायचं नाही हे सुद्धा. आणि गंमत म्हणजे ना ते आपण सगळं पाळतो सुद्धा. कारण समाज काय म्हणेल ही भीती आपल्यात लहानपणापासून रुजवली गेली आहे. आता घरातच बघा ना, आई रोज लवकर उठते, सगळ्यांसाठी जेवण बनवते आणि स्वतःचा ब्रेकफास्ट सुद्धा ना ती कधी कधी खूप थंड खाते. तिला तरी कोणी विचारत नाही की बाई तू खाल्लंस का. बाहेर काम करणारी बाई ऑफिसमध्ये काम, घरात काम आणि त्यावर सगळ्यांची अपेक्षा असते की तिने नेहमी स्माइलिंग आणि परफेक्ट राहावं. ती थकली असली तरी म्हणते की मी ठीक आहे, कारण तिला माहितीये ती जर म्हणाली मी थकली आहे तर लगेच पुढचा प्रश्न येईल, बाई मग एवढा ड्रामा का बरं. खरंय ना. आपला समाज म्हणतो की स्त्रियांनी स्वतंत्र व्हायला हवं, पण त्याच समाजाला प्रश्न पडतो की अगं मग एवढ्या रात्री का बाहेर जातेस, किंवा करिअर तर ठीक आहे पण मग लग्नाचं काय. म्हणजे समाजाला हवी असते एक इंडिपेंडन्स स्त्री, जी इंडिपेंडंट असेल पण जास्त आउटस्पोकन नाही, जी मॉडर्न दिसेल पण मर्यादित राहील, जी अर्न करेल पण तिला इगो नसेल. आणि या सगळ्यात एक गोष्ट हरवते, ती म्हणजे ती स्वतः. ती जेव्हा स्वतःसाठी काहीतरी ठरवते तेव्हा पहिला विचार तिच्या मनात येतो की मी हे केलं तर लोक काय म्हणतील. आणि गंमत म्हणजे लोक तरी कोण आहेत जे स्वतःचं आयुष्य नीट जगत नाही आणि दुसऱ्याचं आयुष्य पूर्ण जज करायला नेहमी तयार असतात. कधी रात्री उशिरा सगळं झोपल्यानंतर ती एकटीच बसते, शांत, मोबाईल बाजूला ठेवते आणि विचार करते की मी खुश आहे का खरंच. हो, ती सगळ्यांचं करते, पण तिचं कोण करतं कधी विचार केलाय. कधी कधी ती हसते पण त्या हसण्यात सुद्धा रडणं दडलेलं असतं. ती बोलते पण कोणी खरं ऐकतं का तिचं. ती मजबूत आहे पण ती आतून खरंच तुटलेली आहे. आणि तरी दुसऱ्या दिवशी ती पुन्हा उठते, तिचं रुटीन, तिचे चेहरे, तिचं सोसायटी, आणि तरीही ती निभवतच असते, कारण तिच्याकडे आज दुसरा पर्यायच नाहीये. पण आता वेळ आलीये थोडं थांबायची, थोडा विचार करायची आणि म्हणायची की हो मला सगळं जमतं, पण हे सगळं मला करायचं नाहीये. स्त्री असणं म्हणजे सगळ्यांसाठी जगणं नसतं, ते म्हणजे स्वतःसाठी सुद्धा जगणं असतं. ती फक्त एक आई, पत्नी, मुलगी नाहीये. ती स्वतःचं अस्तित्व आहे. तिला स्वतःसाठी काहीतरी हवं असणं हे तिचा स्वार्थ नाहीये, तो तिचा हक्क आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही एखादी स्त्री पाहिली ना, जी थोडी शांत, थोडी दमलेली आहे, तर तिला ना सुपरवुमन म्हणू नका. ती अशी असण्याची जबाबदारी तिची नाहीच आहे. तिला फक्त विचारा की तू कशी आहेस खरंच. कदाचित हाच एक प्रश्न तिच्यासाठी खूप महत्वाचा आराम असेल. आणि माझ्या सगळ्या महिलांना, हो, समाज आपल्याकडून अपेक्षा ठेवतो पण आता थोड्या अपेक्षा स्वतःकडूनही ठेवा. स्वतःला खुश ठेवा आणि आयुष्य ना आपल्या मर्जीने जगा. बस एवढं ठरवलं ना, तर समाज हळूहळू बदलायलाच लागेल.